आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धा मित्रांशी न करता स्वतःशी करावी. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. विदर्भात मत्स्योत्पादनाला मोठी संधी. 50,000 कोटींची निर्यात शक्य. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं खासदार औद्योगिक महोत्सवात प्रतिपादन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हरित हायड्रोजन निर्मितीसाठी 7 कंपन्यांसमवेत सामंजस्य करार. 64,000 रोजगार निर्माण होणार. आणि नागपूरच्या मानकापूर विभागीय क्रीडा संकुल इथं येत्या 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान शौर्य संध्या कार्यक्रमाचं आयोजन. लष्करी कार्यवाहीचा अनुभवायला मिळणार थरार. आज सकाळी पंतप्रधानांनी भारत मंडपम इथं उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात संवाद साधला. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण भारतातील अनेक शाळांतून आणि संस्थांतून करण्यात आलं. परीक्षा तणावमुक्त वातावरणात होण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद गरजेचं आहे, असं पंतप्रधान म्हणाले. स्पर्धा मित्रांशी न करता स्वतःशी करावी. प्रतिभावंत मित्रांचा द्वेष करण्यापेक्षा त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. कधीतरी कुटुंबातच नकळत विकृत स्पर्धेची, द्वेषाची बीजं पेरली जातात. हे टाळलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीचं दडपण घेऊ नये, असं ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी शिक्षकांशी देखील संवाद साधला. मुलांना प्रोत्साहन देण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं ते म्हणालेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाशी अभ्यासक्रमापलीकडे जाऊन नातं विकसित केलं तर त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वपूर्ण क्षणी मुलांना तुमची आठवण येईल, असं पंतप्रधानांनी शिक्षकांना उद्देशून सांगितलं. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन नागपुरात देखील करण्यात आलं होतं. नागपुरातील भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर इथं परीक्षा पे चर्चा दूरदृश्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं. येथील एका विद्यार्थिनीने या कार्यक्रमाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. माझं नाव मधुरा दाणी आहे आणि मी भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिर सिव्हिल लाईन्स या नागपूर या शाळेतल्या 10वी वर्गातली विद्यार्थिनी आहे. आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींनी दिलेल्या मार्गदर्शनाचे आम्हाला खूप महत्त्व वाटते. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, जसं अभ्यास करताना गोष्टींना लिहून पाहणे व अभ्यासासह शारीरिक विकास व व्यायाम किती महत्त्वाचे आहे, हे सुद्धा आम्हाला कळले. आता आम्ही परीक्षेस धैर्याने तोंड देऊ शकतो, याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. धन्यवाद. राज्यसभेच्या 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. येत्या 15 एप्रिलला 56 सदस्यांचा कार्यकाळ संपणार असल्यानं या द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये राज्यातल्या प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, वंदना चव्हाण, अनिल देसाई, कुमार केतकर या 6 सदस्यांचा समावेश आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेविरोधात राज्यभरात येत्या 1 फेब्रुवारीला ओबीसींची एल्गार यात्रा काढली जाणार आहे. मुंबईत काल झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. राज्यातले सर्व आमदार, खासदार आणि तहसीलदारांच्या घराबाहेर आंदोलन केले जाणार असल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं. कुणबी प्रमाणपत्रांसाठीचा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा. मराठा कुणबी तसंच कुणबी मराठा प्रमाणपत्राच्या वितरणाला स्थगिती द्यावी. राज्य मागासवर्ग आयोग आणि न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करावी, असे 3 ठराव या बैठकीत करण्यात आले. आमचे सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींची समाजाचे संरक्षण करण्याचीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही आहे. जोवर भाजपा सरकारमध्ये आहे तोवर आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, ही भाजपाची स्पष्ट भूमिका आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केलं. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की ओबीसींवर कुठल्याही स्थितीत अन्याय होऊ देणार नाही. मी स्वतः मंत्री छगन भुजबळ यांच्याशी बोलणार असून त्यांना कुठेही असं वाटत असेल की ओबीसींवर अन्याय होतो आहे तर निर्णय सुधारणेला वाव आहे. तसंही आताचा निर्णय हा सरसकट निर्णय नाही. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र कसं सुलभतेनं मिळेल, एवढाच निर्णय आहे. माध्यमातील आकड्यांवर किंवा विषयांवर दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरुद्ध प्रतिक्रिया देणं हे योग्य नाही. कोणत्याही समाजावर अन्याय न करण्याचीच सरकारची अतिशय स्पष्ट भूमिका आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत. टिकणारे मराठा आरक्षण देण्याच्या बाबतीत आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्याची कार्यवाही राज्य मागासवर्ग आयोग करत आहे. भाजपा जोपर्यंत सत्तेत आहे तोवर आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. जेव्हा असं वाटेल की काही अडचणी आहेत तेव्हा मी स्वतः वरिष्ठांशी बोलेल, असे ते म्हणालेत. विदर्भात खारे आणि गोडे असे दोन्ही स्वरूपाचे जलाशय उपलब्ध आहेत. इथं मत्स्योत्पादनाला मोठी संधी आहे. राजस्थानसारख्या वाळवंटातून जर वर्षाकाठी 2,000 कोटींची निर्यात होऊ शकत असेल तर विदर्भातून 50,000 कोटींची निर्यात शक्य आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अर्थात एड तर्फे अमरावती रोडवरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात आयोजित खासदार औद्योगिक महोत्सव ॲडव्हान्टेज विदर्भाच्या 3ऱ्या दिवशी मत्स्योत्पादनावर विशेष चर्चासत्र झालं. यावेळी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. चर्चासत्रादरम्यान मत्स्य शेतीवर दीर्घ काळापासून संशोधन करणारे डॉ. उल्हास फडके यांच्या इकॉनॉमिक्स ऑफ इनलँड फिशरीज या पुस्तकाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झालं. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील मायनिंगच्या बाजूला स्टील उद्योग सुरू करता येईल आणि त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठात प्रशिक्षक कार्यक्रम राबवता येतील. स्थानिक युवकांना प्राधान्य दिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होईल असा आशावाद नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी सकाळच्या सत्रात इमर्जिंग हब फॉर मायनिंग ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर विषयावरील चर्चेत ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. हरित हायड्रोजन काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्रात 2,76,300 कोटी रुपये एवढी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या 7 प्रकल्पांसाठी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून 64,000 रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासन आणि हायड्रोजन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या विकासकांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. हरित हायड्रोजन संदर्भात प्रभावशाली धोरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2030 पर्यंत डिकार्बनाइज करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. हरित हायड्रोजन असं तंत्रज्ञान आहे की पर्यावरण समतोल राखून ऊर्जा निर्मिती करणं शक्य होणार आहे. याशिवाय 6 दशलक्ष टनाच्या स्टील निर्मितीसाठी आर्सेलर मित्तल सोबतही सरकारनं करार केला. या 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. शेतकऱ्यांसाठी मूल्य साखळी निर्माण करण्यासाठी अॅमेझॉनसह विविध कंपन्यांशी 20 करार केल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात सध्या अतिविशाल पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. देशात सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांपैकी सुमारे 35% प्रकल्प महाराष्ट्रात सुरू असल्याचं सांगून 40,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प असून त्याद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 20,000 रोजगार निर्मिती होणार असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. भारतीय लष्कराच्या नागपूर येथील उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उमंग सब एरिया तर्फे नागपूरमधील मानकापूर विभागीय क्रीडा संकुल इथं येत्या 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान शौर्य संध्या या भारतीय लष्कराच्या संदर्भात असणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या 3 दिवसीय कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना भारतीय लष्कराच्या शौर्य कार्यवाही, शस्त्रास्त्र प्रदर्शन, भारतीय लष्कराच्या विविध तुकड्यांतर्फे केल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिकांची प्रदर्शनं बघायला मिळणार आहेत, अशी माहिती उमंग सब एरियाचे जनरल ऑफिसर इन कमांड मेजर जनरल SK विद्यार्थी यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली. उद्घाटन समारंभ 2 फेब्रुवारीला सायंकाळी 4:30 ते 6 या वेळेत होणार असून या दरम्यान प्रेक्षकांना विविध प्रकारच्या लष्कराच्या कार्यवाहीमध्ये मोटरसायकल डिस्प्ले, आर्मी डॉग शो, आर्मी सिम्फनी बँड, ड्रोन डिस्प्ले, फ्लायपास्ट यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. 3 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 वाजेपासून हे प्रदर्शन सामान्य जनतेकरता खुलं राहणार आहे. तरी या प्रदर्शनाला शालेय विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट द्यावी आणि लष्करामध्ये भविष्यातील एक करिअर आणि देशसेवेची एक अभूतपूर्व संधी म्हणून याकडे पाहावं, असं आवाहन मेजर जनरल SK विद्यार्थी यांनी केलं आहे. विकासाचे विकेंद्रीकरण करणं हा ॲडव्हान्टेज विदर्भचा मुख्य उद्देश आहे. त्या काही प्रमाणात सफल झाला असून पुढील वर्षी प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र दालन उभारून तेथील उद्योगांना स्थान देण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात विकासाची बुलेट ट्रेन वेगानं धावेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अर्थात एडेच्या वतीनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित 3 दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सव ॲडव्हान्टेज विदर्भ या विदर्भातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचा आज थाटात समारोप झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या भव्य परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, उद्योगपती सुरेश शर्मा यांच्यासह एडचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. विदर्भात गुंतवणूकदार यावे, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी, इथल्या उद्योगांचा विकास व्हावा, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावा या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योजक मंत्री, विविध संस्थांचे अध्यक्ष तसंच गुंतवणूकदार यांनी या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल नितीन गडकरी यांचे सर्वांचे आभार मानले. महोत्सवाच्या 3 दिवसांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले. समारोपीय सत्रात त्यात आणखी एका कराराची भर पडली. रामचरण ग्रुप ऑफ चेन्नई आणि सियान नागपूर यांच्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर CO2 संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. आज विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया इथं 11.6 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली असून नागपूरचे किमान तापमान 12.8 अंश सेल्सिअस होते. विदर्भात पुढील 5 दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. स्पर्धा मित्रांशी न करता स्वतःशी करावी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि नागपूरच्या मानकापूर विभागीय क्रीडा संकुल इथं येत्या 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान शौर्य संध्या कार्यक्रमाचं आयोजन, लष्करी कार्यवाहीचा अनुभवायला मिळणार थरार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.